आणि आता एक मोठी बातमी, नागपूर दंगल प्रकरणी एनआयए आता तपास करू शकते। नागपूर दंगल प्रकरणी काश्मीरप्रमाणे मोडस ऑपरेंडी असणार आहे। ट्रॉलीतून दगड आणले होते, मास्क लावून समाजकंटकांनी दगडफेक केली होती आणि आता त्याच प्रकरणी एनआयए कडून तपास केला जाऊ शकतो। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। नागपूर दंगल प्रकरणी आता एनआयए याचा तपास करू शकते। नागपूर दंगल प्रकरणी काश्मीरप्रमाणे मोडस ऑपरेंडी होऊ शकते, कारण ट्रॉलीतून दगड आणले गेले होते, मास्क लावून समाजकंटकांनी यावी दगडफेक केली होती आणि त्यामुळेच आता याचा संपूर्ण तपास एनआयए करू शकते। एनआयए कडे सुपूर्द केला जाऊ शकतो। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। नागपूरमध्ये 2 दिवसापूर्वी उद्रेक झाला होता, हिंसाचार झाला होता आणि त्याच प्रकरणी नागपूर दंगल प्रकरणी एनआयए आता याचा पुढचा तपास करू शकते अशी सूत्रांकडून माहिती मिळते। नागपूर दंगल प्रकरणी काश्मीरप्रमाणे मोडस ऑपरेंडी राबवली गेली होती आणि ट्रॉलीतून दगड आणण्यात आले होते, मास्क लावून समाजकंटकांनी नागपूरमध्ये दगडफेक केली होती, 2 गटात राडा झाला होता आणि नागपूर दंगल ही पूर्वनियोजित होती असं देखील वारंवार बोललं जातंय। त्यामुळे आता या पुढचा संपूर्ण तपास एनआयए कडे सुपूर्द होऊ शकतो। त्यामुळे पुढच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूर दंगल प्रकरणी आता एनआयए कडून पुढचा तपास होऊ शकतोय, कारण नागपूर दंगल प्रकरणी काश्मीरप्रमाणेच मोडस ऑपरेंडी राबवली गेली होती। यावेळी ट्रॉलीतून दगड आणण्यात आले होते, काही समाजकंटकांनी मास्क लावून दगडफेक केली होती आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजेच तपासाचा पुढचा भाग आता एनआयए करू शकते। त्यामुळे तपासामध्ये नेमकं पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही नावं देखील आतापर्यंत चौकशीतून किंवा तपासातून समोर आलेली आहेत, मात्र आता या पुढचा तपास एनआयए करू शकते असं सूत्रांकडून कळतंय। नागपूर दंगल प्रकरणी एनआयए आता पुढचा तपास करू शकते, कारण नागपूर दंगल प्रकरणी काश्मीरप्रमाणेच मोडस ऑपरेंडी नागपूरमध्ये राबवण्यात आली होती। काही ट्रॉलीतून दगड आणण्यात आले होते, काही समाजकंटकांनी मास्क लावून नागपूरच्या काही भागांमध्ये दगडफेक केली होती, 2 गटामध्ये राडा झाला होता। त्याच पार्श्वभूमीवर आता नागपूर दंगल प्रकरणी एनआयए कडून पुढचा तपास होऊ शकतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर नागपूरमध्ये जी 3 दिवसाआधी हिंसाचाराची घटना होती, या घटनेचा आणि जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांवर दगडफेक होते, त्या दगडफेकी सोबत ज्या पद्धतीनं पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले जातात आणि धारदार शस्त्र लाठीकाठी वापरले जाते, या घटनेचं जे आहे ते साम्य असल्याचं जे आहे ते समोर येतं। त्या या साम्यानुसार जे आहे ते ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये या ज्या घटना होतात त्याचा तपास ज्या पद्धतीने एनआयएनं केला जातो, त्याच पद्धतीनं नागपूरच्या या सगळ्या घटनेचा तपास जो आहे तो एनआयएकडे सोपवावा, जेणेकरून या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे आणि या घटनेमागे तेच लोक आहेत की नागपूरच्या बाहेरच्या शक्ती देखील याच्यामध्ये होत्या। प्रामुख्यानं काश्मीर कनेक्शन असेल किंवा बांगलादेश कनेक्शन असेल, हे कनेक्शन आहे का, या सगळ्या गोष्टींना जर तपास करायचा असेल तर हा सगळा तपास एनआयएकडे द्यावा अशी जी आहे ती मागणी केली जाते। कारण सध्या आपण पाहतो की या सगळ्या प्रकरणाचा तपास नागपूर पोलीस करताय, मात्र नागपूर पोलिसांच्या तपासाला त्या मर्यादा आहेत, कारण इतर राज्यात जाऊन जर या सगळ्या बाबतीचा तपास करायचा असेल तर त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीची गरज असते। त्यामुळे हा सगळा तपास एनआयएकडे द्यावा, जेणेकरून फक्त नागपूर नाही तर नागपूर महाराष्ट्र बाहेर देखील जर याचे तार जुळले असेल तर ते शोधण्यासाठीची मदत होऊ शकेल। त्यामुळे हा तपास एनआयएकडे द्यावा अशी आता मागणी केली जात आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।